निमित्त अधिक मासाचे कथा भाग 8। फार पूर्वी पोलव्य नावाचे एक महर्षी होते। तपसाधना करणे हेच त्या काळी ऋषीमुनींचे प्रथम कर्तव्य होते। या तपाचरणातून त्यांना सिद्धी प्राप्त होत, पण त्याचा उपयोग दुराचारासाठी ते कधीच करीत नसत। त्या सिद्धीद्वारे ते स्वार्थपरायण कधीच झाले नाहीत। परशुरामाने 21 वेळा पृथ्वी जिंकल्याचे सांगितले आहे, पण एकाही राज्यावर ते आरूढ झाले नाहीत। भोग लालसा ही वृत्तीच नव्हती, तरीही इंद्राला भीती वाटली। पोलव्य माझ्यापेक्षा प्रबळ होऊन माझे राज्य हिरावून घेतो की काय? इतर सत्ताधीशाप्रमाणे इंद्रानेही डावपेच टाकून ऋषीचे तपभंग करण्याचे ठरवले आणि स्वर्गातील अप्सरांना पौलव्यांचे तपोभंगासाठी पाठवले। पौलव्यांचा तपोभंग झाला नाही, पण ते त्या अप्सरांना म्हणाले, हा तुमचा नखरा मी जाणतो। प्रगट होणारा आविर्भाव खरा नाही, म्हणून न खरा। कोणी पाठवले तुम्हाला? पौलव्यांच्या भीतीमुळे अप्सरांनी देवेंद्राचे नाव सांगितले, त्यामुळे अनर्थ झाला। पौलव्यांच्या शापापासून वाचण्यासाठी देवेंद्राने महादेव विष्णू सर्वांना विनंती केली। पौलव्य सगळ्यांनाच भारी होते, कुणीच कुणाला वाचू शकत नव्हते। मग विष्णूने उपाय सांगितला, आपण सर्व देव गौतमीच्या आश्रयाला जाऊ, म्हणजे ऋषी गोमातेला वंदनीय मानतात। मग सर्व देव गौतमीच्या शरीरात प्रवेशले। ऋषी शांत झाले, त्यामुळेच 33 कोटी देव गायीच्या ठायी असतात असे म्हणतात। 33 कोटी म्हणजे 33 वर 8 शून्य असणे आवश्यक नाही। कोटी म्हणजे प्रकार, उच्च कोटी पराकोटी या अर्थाने घ्यावयास हरकत नाही। अधिक मासात अशा गोमातेचे पूजन किती पुण्यकारक असेल, तसेच गोदान यामुळेच श्रेष्ठ दान ठरते। म्हणून या मासात रोज गायीला घास द्यावा। अशा गायीची सेवा करण्यासाठी, पालन करण्यासाठी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने गौलया घरी जन्म घेतला व कर्मफळाचे स्थान विशद करून सांगितले। आपण ही उत्कृष्ट कर्म करण्याची अधिक मासातील संधी साधून आत्मकल्याण करून घेऊ। पुढे बघू कर्मफळ काय आहे।